गजेंद्र भाऊ अजून एक फरमाईश तर नक्की बोला. हो का खेळ. हाय सगळ्यांना, जय भीम, नमा बुद्ध आहे, जय शिवराय. तर कशा आहात सगळेजण? आज ज्योती गोडेस्वार ब्लॉगमध्ये आणखी एकदा स्वागत आहे तुमचं. तर आज कुणीतरी आलेलं आहे आपल्याकडे आणि त्यांना आता जाऊन भेटणार आहोत आपण लगेच. तर चला. तर काही नाही, गजेंद्र आल्यात तर खूप छान वाटलंय, मस्त वाटतंय, स्वभाव खूप छान आहे. आणि या भेट झालेली आहे ज्योतिताई आणि अंकुश भाऊची. आणि खूप सुंदर असं त्यांनी भेट पण दिलेला आहे आम्हाला. जेवण बनवलं आहे, बिर्याणी आणि चिकनची भाजी. खूप सुंदर अशी त्यांनी आम्हाला भेट दिला. खूप सुंदर जेवण बनवलेलं आहे. आणि आता जेवण झालं आणि आता आमची थोडीशी गोष्टी चालू आहे, चर्चा चालू आहे आमची. आणि खूप दिवसाची आमची ओळख आहे, म्हणजे 8 महिने झाले होते. 8 महिन्यापासून आमची भेट काही होत नव्हती. आज कुठल्या तरी प्रसंगामुळं, कुठल्या कार्यामुळं आमची आज भेट झालेली आहे. खूप छान वाटत आहे मित्रांनो, नक्कीच बघा तुम्ही व्हिडिओ. आज पहिल्यांदा आमची समक्ष भेट झालेली आहे. त्यांच्याबरोबर त्यांचे मित्रसुद्धा आलेले आहेत, छत्तीसगढ़चे आहेत ते. त्यांनी तुम्ही बघा. गज्जू भाई के साथ पहली बार आया था मुंबई, और मुंबई पे आने के बाद सभी यूट्यूबर अपने दोस्तों से मिला है, और मुंबई में आने के बाद भी मेरे को बहुत अच्छा लगा. बॉम्बे कैसा लगा आपको, वो भी बताइए प्लीज. बॉम्बे अच्छा लगा, और अभी और घूमने का बचा है आधा. अभी रात हो गई इसलिए हम जा नहीं पा रहे हैं. अभी किसी के दोस्त क्या ठहरने वाले हैं. हे ज्योतिताई आहेत, जे आत्ता बोलत होत्या. हे पाहुणे आलेले आहेत नागपूर. यांना आम्ही महाराष्ट्र शाहीर गजेंद्र म्हात्रे म्हणून संबोधतो. आणि अरे क्या बात आहे ताईनी खूप छान. आणि हे अंकुश भाऊ आणि मी बॅक साईडला आहे कॅमेरामॅन मिलिंद कांबळे, वाईटी शॉट एमके. तर ताईनी फरमाईश केलेली आहे की गजू भाऊंकडे की एक छोटंसं गीत होऊन जाऊन द्या. जसा गुलाब बोलतोया त्या सुगंधी जाईला, जसा गुलाब बोलतोया त्या सुगंधी जाईला. भीम आवडीनं बोले रामू रामू रमाईला, भीम आवडीनं बोले रामू रामू रमाईला. रम प्रेमळ मनाची होती दयाळू मायाळू, किल्या पिल्यांना जुलाबी होती कशी कनवाळू. तो जळून अंधार बघुनी समाईला, जातो पळून अंधार बघुनी समाईला. भीम आवडीनं बोले रामू रामू रमाईला, भीम आवडीनं बोले रामू रामू रमाईला. खूप छान. सर्वांनी टाळ्या वाजवल्या आहेत. खूप छान खूप छान. आणि खरंच त्यांना मानाचा, सन्मानाचा, स्वाभिमानाचा क्रांतिकारी कडक जय. कडक जय भीम म्हणून चालत नाही. आता तुम्ही पण एक होऊन जाऊ द्या, आमची चाल करू. अरे थोडासा एक कडक. चालेल. चला, सगळ्यांची फरमाईश येतं. तुझी चाल तुरु तुरु उडते, केस बुरु बुरु, डाव्या डोळ्यावर जळली. जशी केवड्याच्या बनात नागिन सळसळली. हिची चाल तुरु तुरु उडते, केस बुरु बुरु, डाव्या डोळ्यावर बटडळली. जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिन सळसळली. इथं कोणी आसपास ना, डोळ्यांच्या कोणात हसना. तू जरा माझ्याशी बोल ना, ओठाची मोहर खोल ना. तुला ग बघ जाता मागे वळून पाहता, वाट पावलात अडखळली. जशी मावळच्या उन्हात केवड्याच्या बनात नागिन सळसळली. धन्यवाद. खूप धन्यवाद. तर अशा प्रकारे खूप छान पद्धतीनं सर्वांचं स्वागत केलेलं होतं अंकुश भाऊंनी. अंकुश भाऊ आम्हाला घ्यायला आले होते स्टेशनला. हे गजेंद्र म्हात्रे साहेबांशी पण भेट झाली आहे. ताईंनी तर तुम्हाला सर्व काही समजावून सांगितलेलं आहे. यांची जी या पाहुण्यांची पण भेट झालेली. हे आईसाहेब इथं आपले बसलेले आहेत, ताईंच्या मातोश्री आहेत, त्या इथं बसलेल्या आहेत. हा त्यांचा चिरंजीव आहे आलोक, बरोबर, आलोक. आणि हा इथे श्लोक आहे. आणि तुमच्या
पाठीमागे आहे बॅक कॅमेऱ्यामध्ये कॅमेरामॅन शॉट एम के. तर तुम्ही आता पाहिलेलं आहे म्हणून मी परत परत तुम्हाला दाखवत नाही स्वतःला. गजेंद्र भाऊ अजून एक फरमाईश तर नक्की बोला. हो काखेत लेकरू हातात झाड डोळीवर शेणाची पाठी क्या बात है. कपड्यानं लत्ता खरकटा भत्ता फजिती होती माय मोठी माया भीमान माया बापान भीमान माय सोन्यानं भरली ओटी माया भीमान भीमान माय सोन्यानं भरली ओटी मुळक्या झोपडीले होती माय मुळकी ताटी फाटक्या लुगड्याले होती माय 17 घाटी पोरग झालं साहेबांनी सुना झाल्या साहेबीन सांगतात ज्ञानाच्या गोष्टी पोरग झालं साहेबांनी सुना झाल्या साहेबीन सांगतात ज्ञानाच्या गोष्टी माया भीमान माया बापान भीमान माय सोन्यानं भरली ओटी माया भीमान भीमान माय सोन्यानं भरली ओटी माया भीमान भीमान माय सोन्यानं भरली ओटी. धन्यवाद गजू भाऊ, खूप खूप धन्यवाद, मनापासून धन्यवाद. मिलिंद दादा एक गाणं म्हणणार आहे, त्यांच्या आवडीचं त्यांच्या पसंतीचं एक गाणं होऊन जाऊन द्या. मिलिंद दादा. सोन्याचा धूर निघतो झोपडीत माझ्या मजला सलाम करतो तो दिल्लीचा राजा मजला सलाम करतो तो दिल्लीचा राजा क्या बात है. भीमलेखनीची ती धार क्रांतीची झाली तलवार क्रांतीची झाली तलवार भीमलेखनीची ती धार. जय भीम. खूप खूप धन्यवाद. खूप छान. मिलिंद दादा पण खूप छान गाणं म्हटलेलं आहे आणि खरंच खूप छान वाटलं. मस्त गाणं म्हटलेत आणि नाही नाही आपको नाही आणि गजू भाऊचं आणखी एक फरमाईश आहे, आणखी एक गाणं. त्यांचा आवाज खूप छान आहे, कडक आवाज आहे. गजू भाऊ आणखी एक गाणं बोलणार आहे. त्यांची फरमाईश आमची फरमाईश आहे VIP राणा VIP खाणं. तर नक्की गजू भाऊ गाणं बोलून दाखवणार आहेत. खूप छान वाटणार आहे आणि गाण्याची मैफिल खूप छान सजते, खूप मजा येते. तर नक्की तुम्ही सगळ्यांनी गाणं ऐका. गजू भाऊ. VIP राणं VIP खाणं VIP माणसं मान VIP राणं VIP खाणं VIP माणसं मान बाबासाहेबान दिलंय बाबासाहेबान बाबासाहेबान दिलंय बाबासाहेबान VIP राणं VIP खाणं VIP माणसं मान हे बी बाबासाहेबान दिलंय बाबासाहेबान बाबासाहेबान दिलंय बाबासाहेबान तुझ्यामुळे बदलली रे जिंदगी ही खास आज इस्त्रीचे कपडे त्याला अत्तराचा वास आज इस्त्रीचे कपडे त्याला अत्तराचा वास बारीतला सुट बारीतला बुट अंगावरी सोनं नान हे बी बाबासाहेबान दिलंय बाबासाहेबान बाबासाहेबान दिलंय बाबासाहेबान अरे जीर्ण चाली रीतीची ही चाल ही बुळवली वाया गेली असती पिढी माझ्या भीमाने घडवली वाया गेली असती पिढी माझ्या भीमाने घडवली बारीतला सुट बारीतला बुट अंगावरी सोनं नान हे बी बाबासाहेबान दिलंय बाबासाहेबान बाबासाहेबान दिलंय बाबासाहेबान. क्या बात आहे गजू भाऊ, खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्यांनी टाळ्याच्या गडगडात त्यांचं स्वागत करतायत. खरंच खूप छान गाणं म्हटले आणि खरंच खूप छान गाणं म्हटले गजू भाऊ. खूप छान मजा आली आणि सगळे. तर नमस्कार सर्वांचे खूप खूप आभार. तुम्ही आम्हाला इतक्या छान प्रकारे सहन केलं. आरोग्य घेण्याची वेळ आलेली आहे. 8 वाजले. आम्हाला पुढच्या प्रवासासाठी सुद्धा जायचं आहे आणि पाहुणे मंडळी पण आलेली आहेत. आज मी तर खूप खूप छान प्रकारे स्वागत झालं, पाहुणचार झाला, गाण्याची मैफिल जमली, खूप आनंद झाला आणि
पुन्हा कोणतरी येतील एक आपल्या संपर्कातून नवीन पाहुणे नक्की त्यांना घेऊन मी तिच्यासोबत येईन आणि अंकुश भाऊच्या घरी पुन्हा कोणीतरी नवीन येते त्यावेळी मी त्याच्यासोबत असेलच. धन्यवाद. आणि खूप छानपैकी आजचा कार्यक्रम छानपैकी झाला. गजू भाऊ आल्याबद्दल आणखी एकदा मनापासून धन्यवाद गजू भाऊ तुमचे, आणि मिलिंद भाऊचे पण धन्यवाद, धन्यवाद. आणि या दादाचे पण धन्यवाद खूप खूप. त्यांनी सुद्धा इकडे येऊन आम्हाला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद त्यांचेसुद्धा, आणि सगळ्यांचे धन्यवाद इथे सगळ्यांचे खरंच मनापासून धन्यवाद. पण खूप छान असं ताईंनी हा व्हिडिओ शूट केलेला आहे. नक्की पहा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा. ही एक छोटीशी आमची भेट होती आणि आम्ही यूट्यूबवर फॅमिली मिळूनसुद्धा एकमेकांना भेटत असतो, गप्पा गोष्टी करत असतो, विचारांची देवाणघेवाण करत असतो. आणि अशा प्रकारे पहा आमचं नातं कुठून कुठपर्यंत पोचलेलं आहे. म्हणजेच नागपूरवरून गाडी डायरेक्ट मुंबईला आलेली आहे. हे खूप छान असं प्रेम आम्हाला ह्या मार्गातून भेटलेलं आहे. आणि हा ब्लॉग नक्की सांगा, कमेंट करून नक्की सांगा अंकुश भाऊ, बरोबर की नाही? येस येस, ओके. नक्की सांगा. 100%. ओके. हो बरोबर. नक्की ओके. सांगा कमेंट मध्ये कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग. आणि हा व्हिडिओ जितका शेअर करता येईल तितका शेअर करा, लाईक करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. चला भेटू आपण पुन्हा, चला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, चला सुखी राहा. धन्यवाद धन्यवाद. येऊ ना आम्ही पण. असं इथून खाली जायचं. हो धन्यवाद धन्यवाद दादा, खूप छान वाटलं. मस्त. नागपूरला आल्यावर भेट द्या. हो, नक्की, नक्की. लवकरात लवकर या दीक्षा हा. बोलायला भेटतच राहतो. चला भाऊ. चला चला चला, मी आलो सोडून. हो हो बाय बाय. बाय.